नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पर्सेंटेज डिक्रीज याचा आज पार्ट 2 आपण घेत आहोत. याच्या आधी आपण पर्सेंटेज डिक्रीजचं पार्ट 1 घेतलेलं आहे. मुळात पर्सेंटेज डिक्रीज म्हणजे काय आणि त्याचे कशा पद्धतीचे प्रश्न येतात आहे ते सगळं आपण इथे अभ्यास करतो आहोत. आपली जी बॅच आहे ती येतात 15 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, सोबत फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनवरून डाउनलोड करू शकता. येत्या 15 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. ठीक आहे. पर्सेंटेज डिक्रीजचा फॉर्म्युला काय होता आपला? ओरिजिनल व्हॅल्यू मायनस डिक्रीज व्हॅल्यू डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यू. जे मेन व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण डिक्रीज व्हॅल्यू घेतोय, मायनस करतोय आणि डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यू इंटू 100. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज डिक्रीजचा फॉर्म्युला बघितला होता. आता त्यावरचे उर्वरित प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, टेलिव्हिजन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी डिक्लेअर्स दॅट द टेलिव्हिजन इज नाउ अवेलेबल फॉर 5,600 as against 8,400 1 year before. Find the percentage reduction in the प्राइस ऑफ टेलिव्हिजन ऑफर्ड बाय द कंपनी. एका टेलिव्हिजन उत्पादन कंपनीने जाहीर केले की एक टेलिव्हिजन आता 5,600 ला उपलब्ध होणार आहे आणि जो एका वर्षापूर्वी 8,400 ला होता. तर कंपनीने देऊ केलेल्या टेलिव्हिजनच्या किमतीत किती टक्के घट झाली आहे ते आपल्याला शोधायचे आहे. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, 8,400 मायनस 5,600 डिवायडेड बाय 8,400. ठीक आहे. म्हणजे किती होतात? 2,800 डिवायडेड बाय 8,400 गुणिला किती? 100. 200 200 कटले म्हणजे 2800 डिवायडेड बाय 84 म्हणजे किती होतात आहे? 33.33% होतात. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 33.33% असणार. ठीक आहे. बघा, प्राइस ऑफ द टेलिव्हिजन इयर बिफोर किती होती? एका वर्षा आधी 8,400 होती. त्यानंतर किती झाली? 5,600. डिक्रीज इन प्राइस काय आहे? 8,400 मायनस 5,600 म्हणजे किती? 2,800. ठीक आहे. तर डिक्रीज पर्सेंटेज किती? अशा पद्धतीने ते असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे? 33.33 म्हणजेच 33 1/3% आहे. नंतर फाइंड द डिक्रीज व्हॅल्यू इफ 300 डिक्रीज बाय 30%. ठीक आहे. मग आता कसं करायचं आहे? 30% आपण लिहून घेणार आहोत इंटू 300. 90. ठीक आहे. 90 आले आहे आणि या 300 मधून आपण 90 मायनस करणार. किती होणार आहेत? ते 210 होणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. बघा इथे डिक्रीज 300/30% आणि अशा पद्धतीने आपण ते केलेलं आहे. डिक्रीज व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे. किंवा मग आपण असं पण करू शकत होतो की 100 मायनस 30% केल्यावर 70% आपण व्हॅल्यू काढून 370% काढू शकलो असतो. ते पण डायरेक्टच झालं असतं. नंतर फाइंड द डिक्रीज व्हॅल्यू इफ 1,500 डिक्रीज बाय 30%. 30% म्हणजे किती? 70 ना. 100 मायनस तर मग 70 डिवायडेड बाय 100. 050. किंवा मग दुसऱ्या पद्धतीने पण आहे जो आपण नेहमी करतोय. 30% कशाचे? 1,500चे 450 आणि 1,500 मायनस 450 डिवायडेड बाय 1,050. ठीक आहे. अशा पद्धतीने ते असणार. ठीक आहे. बघा सोल्युशन, डिक्रीज 1,500/30%. 30% आपण काढले, 1,500 450 आलेले आहे. त्यानंतर आपण 1,500 मायनस 450 केलं तेव्हा आपल्याला 1,050 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता किंवा मग 100 मायनस 30 70% अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. नंतर द नंबर 53 इज मिसरेड ॲज अ 35. फाइंड द पर्सेंट डिक्रीज युझिंग द पर्सेंटेज डिक्रीज फॉर्म्युला. 53 ही जी संख्या आहे ती 35 म्हणून चुकून वाचली गेलेली आहे. तर आपल्याला त्याचं टक्केवारी काढायची आहे. कसं काढतात मग? 53 मायनस 35 डिवायडेड बाय 53 गुणिला 100. किती होतात? 18 मायनस 53 गुणिला 100 म्हणजे किती?
33.9%. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हे अशा पद्धतीने ते सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे संख्येची टक्केवारी घट अंदाजे किती आहे? 33.9% असणार. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपण ते केलं. जुने मूल्य मायनस नवीन मूल्य डिवाइड बाय जुने मूल्य इंटू 100. An article whose CP is 250 was sold for 230. Use the percent decrease formula to find the percentage decrease in the price of article. ज्या वस्तूची सीपी 250 आहे ती 230 ला विकली गेली आणि वस्तूच्या किमतीत टक्केवारीत घट शोधण्यासाठी टक्केवारीचं घट सूत्र वापरा असं आपल्याला म्हटलेलं आहे. 250 होती त्यानंतर 230 झाली डिवाइड बाय 250 म्हणजे 20 डिवायडेड बाय 250 इंटू 100 म्हणजे किती असणार आहे ते 8% असणार. ठीक आहे. म्हणजे आपला घट किती झालेली आहे ती 8% झालेली. बघा इथं नवीन व्हॅल्यू 230 जुनी 250. आपला फॉर्म्युला काय आहे? जुनी ओल्ड व्हॅल्यू मायनस न्यू व्हॅल्यू डिवाइड बाय ओल्ड व्हॅल्यू इंटू 100. पर्सेंटेज डिक्रीज इन द प्राइस ऑफ आर्टिकल इज 8%. नंतर फाइंड द डिक्रीज व्हॅल्यू इफ 5500 डिक्रीज बाय 50%. कसं करतात मग? 5500 50% आपण हे करून घेऊ. 2750. मग 5500 मधून 2750 मायनस करायचे. 2750 आपलं उत्तर असणार आहे. हे अशा पद्धतीने आपण ते करता येईल. ठीक आहे. बघा 5500 पहिले आपण 50% काढून घेतले कशाचे? 5500चे. त्यानंतर डिक्रीज व्हॅल्यू साठी आपण 5500 मायनस 2750 केलेलं आहे आणि आपलं उत्तर 2750 आलं. ठीक आहे. त्यानंतर फाइंड द डिक्रीज व्हॅल्यू इफ 3600 डिक्रीज बाय 50%. 3600 मध्ये 50% घट झाली तर घट मूल्य शोध. मग काय करायचं? 1800 आलेलं आहे मग 3600 मायनस 1800 तर ते किती होतात? ते 1800 होतात. म्हणजे कितीची घट झालेली आहे? 1800ची घट झालेली आहे. ठीक आहे. सोल्युशन दिलेलं आहे बघा. डिक्रीज 3600 बाय 50%. आन्सर इज 1008. नंतर फाइंड द डिक्रीज व्हॅल्यू इफ 9600 डिक्रीज बाय 60%. 9600 इंटू 60%. 5660. मग काय करायचं? 9600 मायनस 5760 म्हणजे किती येतात? 3840. हे जे काय असणार आहे हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे एवढ्याची घट इथे झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर द नंबर 96 इज मिसरीड ॲज 69. जो 96 नंबर आहे तो मिसरीड केलेला आहे 69 म्हणून. त्यानुसार आपल्याला आताच आपण काढलं होतं ना अशा पद्धतीचं आन्सर. ते किती होतात? 27 मायनस 96 इंटू 100 म्हणजे किती? 28.125%. ठीक आहे. अशा पद्धतीचं आपलं उत्तर येणार. बघा ओल्ड व्हॅल्यू मायनस न्यू व्हॅल्यू डिवाइड बाय ओल्ड व्हॅल्यू इंटू 100 अशा पद्धतीने आपण काढतो आणि आपलं उत्तर काय आलं आहे? 28.125% आले. ठीक आहे. अशा पद्धतीने हे पर्सेंटेज डिक्रीज आहे आपण दोन पार्ट मध्ये पाहिलेलं आहे. समोर सुद्धा आपण पर्सेंटेजचे छान जे क्वेश्चन पीवायक्यू आहेत ते घेणार आहोत. त्यामुळे नक्की फॉलो करा. आणि आपली येत्या 15 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपले स्टुडंट डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.